नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरात नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्ता महिलांनी उत्स्फूर्तपणे भव्य रॅली काढत आपला पाठिंबा दर्शवलाय। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत महिलांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे। हा अधिनियम मंजूर झाल्यास संसद आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। जालना शहरातील मामा चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। विविध भागातून आलेल्या महिलांनी हातात फलक, बॅनर घेत सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे महिलांच्या राजकीय सहभागात वाढ होऊन त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळणार असल्याचं महिलांचं मत आहे। या पार्श्वभूमीवर जालन्यातील महिलांनी रॅली काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलंय। भाजपाच्या नगरसेविका संगीता गोरंट्याल यांनी या उपक्रमात सहभागी होत सरकारच्या धोरणाचे कौतुक केलंय। यावेळी त्यांनी सांगितलंय की महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज आहे आणि मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून आम्ही या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो, असंही त्या म्हणाल्या आहे। या रॅलीमुळे जालना शहरात महिला सक्षमीकरणाचा संदेश ठळकपणे पोहोचला असून महिलांच्या हक्कासाठी जागरूकता वाढवण्यात या उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं मानलं जातंय। काय भावना आहे आणि याचा महिलांना लाभ कसा होणार आहे? नमस्कार। आज आम्ही नारी शक्ती वंदन हे जे बिल आहे हे येत्या 18 एप्रिलला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आपल्या संसदेमध्ये पारित करणार आहेत। आणि हे बिल असं आहे की आजपर्यंत जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या ठिकाणी महिलांचं आरक्षण दिसलं आणि महिला निवडून आलेल्या दिसल्या, पण हा जो विषय आहे हा देश पातळीवर राबवायचा आहे। आता या 33% आरक्षणाने आपल्याला संसदेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला बसलेल्या दिसतील। आता प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये आपल्याला आमदार खासदार महिला दिसतील। आणि आता असं आहे की ज्या ठिकाणी महिलेसाठी सीट सुटलं आहे तिथे महिलाच उभी राहील। आणि कसं आहे, घरातल्या सगळ्या निर्णयामध्ये महिला सहभागी असते, पण देशाचे जे निर्णय मोठमोठे होतात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा जर एक महिला सहभागी असेल तर देशाच्या निर्णयामध्ये नक्कीच फरक पडू शकतो। कारण महिलांची नारीची दृष्टी ही खूप मोठी ब्रॉड आहे आणि त्याचा फरक नक्कीच या सगळ्या निर्णयावर पडणार आहे। दुसरं हे आहे की आम्ही आज जी रॅली काढत आहोत ही फक्त आमच्या पक्षाची रॅली नाही आहे। यामध्ये आज NGO असतील, वर्कर्स असतील, त्याच्यानंतर बचत गटाच्या महिला असतील, म्हणजे सर्वसाधारण महिला आणि त्याचबरोबर विरोधी पक्षामधील ज्या महिला आहेत त्या पण या रॅलीमध्ये सहभागी असतील। कारण हा विषय जो आहे हा फक्त जरी सत्ता या पक्षाची असली तरी त्यांच्यापुरता मर्यादित नाही। हे आरक्षण जे लागू होणार आहे हे प्रत्येक महिलेसाठी लागू होणार आहे। आणि आजपर्यंत आपण बघितलं तर आपले जे माननीय पंतप्रधान मोदी जे आहेत यांच्या इतका महिलांचा विचार कोणीही केलेला नाही। मग ते सुलभ शौचालयाचा विषय असो, गॅसचा विषय असो, म्हणजे चूल धुराचा जो विषय होता तो पण मोदीजींनी संपुष्टात आणलेला आहे। आणि जनधन योजना असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार माननीय पंतप्रधानांनी केलेला आहे। आणि त्यामुळेच आता महिला देखील आपल्याला राजकारणात असेल, समाजकारणात असेल, विधानसभेत असेल, राज्यसभेत, लोकसभेत सगळीकडे सक्षमपणे उभी असलेली दिसेल। आणि हाच या रॅलीचा उद्देश आहे आणि सगळ्याजणी अतिशय आनंदाने या रॅलीत सहभागी होणार आहेत। मी डॉक्टर यास्मिन शेख। सर्वप्रथम मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करते की त्यांनी सुरुवातीपासूनच महिलांच्या विकासासाठी जे पाऊल उचललेलं आहे तर ते खूपच म्हणजे उल्लेखनीय आहे। आणि मला तर असं वाटतं की मी एक मुस्लिम साधारण महिला असूनही मी त्यांच्याविषयी जे बोलू इच्छिते तर त्यांनी मुस्लिम महिलांचा विचार केलेला आहे, तळागाळातील सर्वच महिलांचा विचार केलेला आहे। आणि आज आम्ही जी काही रॅली काढत आहे महिला म्हणजे वंदन
रॅली की महिलांचा जो गौरव ते करत आहेत आणि आता 18 एप्रिल या तारखेला त्यांनी जे बिल पारित केलेलं आहे 33% लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना आरक्षण, त्यामुळे काय होईल की या आरक्षणामुळे महिला राजकारणामध्ये सक्रिय होतील, कारण की महिलांचा राजकारणामध्ये अतिशय कमी असा सहभाग आहे. परंतु माननीय पंतप्रधान यांनी हा जो योग्य निर्णय घेतलेला आहे तो आमच्या महिलांसाठी खरंच खूपच चांगला निर्णय आहे, कारण की आम्ही आता आमचा विकास जो आहे तो पूर्णपणे करू शकतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि आज जी आम्ही रॅली काढत आहोत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला सहभागी होतील आणि जास्तीत जास्त महिलांनी त्यांनी जी काही म्हणजे आमच्यासाठी आतापर्यंत केलेले जे कार्य आहे, आमच्यासाठी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये 100% सक्रिय सहभाग घेतील असा माझा उद्देश आहे, आमच्या महिला मोर्चाचा उद्देश आहे आणि आम्ही तो पूर्ण करू. आणि माननीय पंतप्रधानांचं खरंच मी धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. जालना शहरातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली. समाजासाठी आदर्श निर्माण करत विनोद राय इंजिनियर्सचे संस्थापक सुनील राय ठट्टा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यांनी आज अवयवदानाचा संकल्प केलाय, तसा अर्ज देखील भरून त्यांनी दिला आहे. विनोद राय इंजिनियर्सचे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक सुनील राय ठट्टा यांनी आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अवयवदानाचा संकल्प केलाय. जालना शहरातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांनी अवयवदानासाठी अधिकृत अर्ज भरलाय. यावेळी संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉक्टर बळीराम बागल आणि डॉक्टर कैलास राजगुरू, डॉक्टर शिवदास मिरकड तसेच कृष्णा मुजमुले आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलंय. अवयवदान हे सर्वात मोठे दान आहे. माझ्या वाढदिवशी समाजासाठी काहीतरी चांगले करावे या उद्देशाने मी हा निर्णय घेतलाय, असे सुनील राय ठट्टा यांनी सांगितलं आहे. अवयवदानामुळे अनेकांना नवे जीवन मिळू शकते आणि समाजात याबाबत जनजागृती होणे गरजेचं आहे. सुनील राय ठट्टा यांच्या या उपक्रमामुळे नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. एमसेन न्यूज साठी साहिल पाटील, जालना. सर, खरं तर आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही आज इथं अवयवदानाचा संकल्प केलाय. काय आवाहन करणार आहात? सर्वप्रथम मी जालन्यात अवयव डोनेशनसाठी जे महत्त्वाचं कार्य चालू आहे ते संजीवनी फाउंडेशन, संजीवनी हॉस्पिटल, माझे मित्र डॉक्टर बागल सर यांचा मी आभारी आहे की त्यांनी जालन्यात ही चळवळ जी आहे ते जालन्यापर्यंत आणली. आणि जेव्हा मला हे माहीत झालं की आपल्या जालन्यात अवयव डोनेशनची चांगली व्यवस्था आणि एक चळवळ उभी होत आहे, तर मला फारच आनंद झाला. आणि मी लगेच त्यावेळीच डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं की मला संकल्प करायचा आहे. आणि आज हा ऑनलाईन फॉर्म जे आहे, जे आपण वेबसाईटवर जाऊन आपणही भरू शकता, ते आज भरण्याचा माझा योग माझ्या जन्मदिवशी आला. त्याचा मला गर्व आहे, अभिमान आहे. मी सर्व जालनेकरांना आव्हान करणार की ज्यांना ऑर्गनमुळे, आपल्या डोनेट केलेल्या ऑर्गनमुळे ज्यांना जीवदान भेटतं, ज्यांना पुढचं जीवन त्यांचं सुखपूर्ण जातं, असा सर्वांसाठी आपण हे संकल्प केला पाहिजे. मला अभिमान आहे की गणपती नेत्रालय यांच्या प्रयत्नामुळे जालन्यात आय डोनेशनची चळवळ जी आहे ते फारच चांगली त्यांनी रूट घेतलेला आहे. आणि आय डोनेशनचा जो पर्सेंटेज आहे तो जालन्यात सर्वात चांगला आहे, याचा मला अभिमान आहे. आणि पुढील वर्षात असाच पायंडा जालनेकर अवयव डोनेशनमध्ये करणार अशी मी अपेक्षा ठेवतो.
डॉक्टर बागल सर, संजीवनी हॉस्पिटल, संजीवनी फाउंडेशन यांचा मी मनपूर्वक अभिवादन करतो की त्यांनी जालन्याला ही संधी प्राप्त करून दिली. सर्व NGOज आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना मी आवाहन करणार की जसं आपण आय डोनेशनमध्ये जालन्याला आपण पुढे नेलं आहे, तसं आपण सर्व मिळून अवयव डोनेशन ही नवीन संकल्पना आहे, याचातही आपण जालना हा फक्त धनाने दानशूर नाही पण मनानेही दानशूर आहे, हे आपण सर्व मिळून या अवयव दानाच्या माध्यमातून आपण सिद्ध करू. मला परत ही संधी माझ्या जन्मदिवशी भेटली, त्याचा मला आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. जालना जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशासनाला महत्त्वाचा संदेश देण्यात आलाय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्यघटनेचे प्रास्ताविक समोर ठेवून काम करावे आणि जनतेला न्याय द्यावा, असं आवाहन प्राचार्य डॉक्टर राजकुमार म्हस्के यांनी आपल्या व्याख्यानातून केलं आहे. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर राजकुमार म्हस्के यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक समोर ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे असं आवाहन केलंय. सर्वसाधारण माणूस हा केंद्रबिंदू मानूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, असंही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलंय. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कवरिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, प्राचार्य डॉक्टर राजकुमार म्हस्के तसेच प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासोबतच प्रशासनाने जनहिताचे काम करण्याचा संदेश देण्यात आलाय. कारण काय, बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं म्हणजे सामान्यांना केंद्रबिंदू, माणसाला केंद्रबिंदू समजून संविधान लिहिलं गेलं. बाकीच्या लोकांना काही काळापूर्वी मनुस्मृती तयार झाली आणि त्याला मनूला अधिकार प्राप्त झाले की तुम्ही संविधान तयार करा, या देशाला आणि राज्याला एक चालवण्यासाठी, एक राज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी तुम्ही काही लिहा. त्यांनी लिहिण्याचा चान्स त्यांना मिळाला, तर त्यांनी फक्त एकाच वर्गासाठी मनुस्मृती दिली. राजाचं राज्य त्याच्या सोयीनं त्याच्या पद्धतीनं कसं चालावं याच्यासाठी ती लिहिली. जेव्हा बाबासाहेबांना ही संधी मिळाली तेव्हा त्यांना विरोध करणारी जी यंत्रणा होती, त्या यंत्रणेचा देखील बारकाव्याने अभ्यास करून आणि त्यांचं मानसिक हनन, त्यांचं माणुसकीचं हनन, त्यांचा मानवाधिकार जपल्या जावा, नैसर्गिकरित्या त्यांना हक्क प्रदान व्हावेत. जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 2 दिवसापूर्वी जालना शहरातील चंदनझिरा परिसरामध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर महानगरपालिकेत मोकाट कुत्रे सोडू, असा थेट इशारा शिवसेना नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले यांनी दिलाय. शहरातील विकास होत राहील, मात्र कुत्र्यांच्या प्रश्नावर काहीतरी भूमिका घ्या. सत्ताधारी जोपर्यंत मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही विरोध करू, अशी भूमिका शिवसेना नगरसेवक निखिल पगारे यांनी घेतली आहे. आता सत्ताधारीच आंदोलनाचा इशारा देतात, सत्ताधारी जे नगरसेवक होते, तुमची काय भूमिका? मी कालच्या पेपरला बोललो, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. हे असा प्रकार तुमच्या महानगरपालिकेत चालू आहे. मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की भटक्या कुत्र्यांचा जो धुसमुस चालू आहे, लहान मुलांचा जीव चालला, म्हातारे कुत्रे बाहेर निघायला तयार नाही आहे. संध्याकाळी 7 वाजले की लोक घाबरा लागले बाहेर निघाला. इतका मोठा हा प्रकार कुत्र्यांचा चालू आहे आणि तुम्ही विकास निधीवर बोलता. विकास तुमचा होत राहील, तुम्ही पहिलं कुत्र्यावरती काहीतरी करा. जोपर्यंत कुत्र्यावरती यांचा काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही ह्या प्रत्येक विषयाला, आजच्याही स्टँडिंगला विरोध केला. विकास कामाचा विषय बाजूला ठेवा आणि कुत्र्यांच्या मुद्द्यावरती बोला. जोपर्यंत कुत्र्यांचं काही ट्रीटमेंट तुम्ही करत नाही, जोपर्यंत व्यवस्था करत नाही तोपर्यंत आमच्या प्रत्येक विकास कामाला विरोध आहे. विकास होत नाही, इथं माणसाचा जीव चालला, लेकरांचा जीव चालला.
ह्याला तुम्ही काहीतरी निर्बंध लावा ना. सत्ताधारी जर आंदोलनाचा जर इशारा देत असतील, सत्ताधारी जर मग, असं पंचाकडे न्याय मागायचा प्रशासनाला वचक आम्ही नाही आम्ही द्यायचं. आम्ही तेच म्हणतो, सत्ताधारी जर असं जर बोलत असतील तर मग आम्ही काय करायचं? आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळ प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही तुम्हाला लक्षात आणून द्यायला लागलो. जनरल बॉडीमध्ये आमच्या दर्शन ते खोतकरनं हा मुद्दा मांडला, आम्ही मुद्दे मांडले, स्टँडिंगमध्ये पण आम्ही आज विरोध केला प्रत्येक विकास कामाला. आमचं म्हणणं एवढंच आहे की कुत्र्यांसाठी तुम्ही पक्षपात बाजूला ठेवून तुमच्या प्रशासनावर वचक नसेल तर तुम्ही प्रशासनाची एक बैठक घ्या ना, कॉमन बैठक घ्या. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागातले नगरसेवक बोलवा आणि त्याच्यावर काय करते तुम्ही चर्चा करा ना. यशवंतनगरमध्ये गेल्या 2-3 महिन्यापूर्वी एक मुलगी अक्षरशः जीव गेला का मुलीचा, काय केलं त्याच्यावरती? असं जर जीव जात चालले अशा लहान लहान मुलांचे, तर महानगरपालिकेचं वचक नाही असं दिसून यायला लागलं आपल्याला. तुमची पुढची भूमिका काय मग आता? आमची भूमिका अशी आहे, येणाऱ्या काळामध्ये जर कुत्र्यांवरती यांनी नीट उपाययोजना जर नाही केली तर आम्ही शिवसैनिक स्टाईलनं आंदोलन करणार आणि पूर्ण जालना शहराला आवाहन करू की ज्या ज्या ठिकाणी कुत्रे असतील त्यांनी आपापले सगळे कुत्रे घेऊन येऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही सोडला. वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार आम्ही. ते आता त्यांच्यावर दबावच राहिलेला नाही, प्रशासन काही काम करत नाही. खरं तर त्यांना त्या एजन्सीला अगोदर ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, ती एजन्सीला बंदी घातली पाहिजे, नवीन एजन्सीची नेमणूक करणार पाहिजे. कारण की हे बघा, आता हे यंदा तुम्ही परदेशी झालं, याच्या अगोदर रामनगरमध्ये आमची एक चिमुकली 8-9 वर्षाची, त्याला अशा 8-9 कुत्र्यांनी लचके तोडले, त्याचा जीव गेला. याला कोण जबाबदार आहे? याला प्रशासन आहे. सत्ताधारी लोक म्हणतात की आम्ही निवेदन द्यायला. कशाला निवेदन द्यायला लागले? कारवाई करा ना त्यांच्यावर. तुम्ही सत्ताधारी, मग लोकांनी कोणाकडून अपेक्षा करावी? भटक्या कुत्र्याच्या प्रश्नावर आता सत्ताधारीच उपोषणाचा आणि आंदोलनाचा इशारा देतात. ते आता आमच्या मित्रांनी सांगितलं, मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशी गत झालेली त्यांची. प्रशासनावर वचक नाही का सत्ताधाऱ्यांना? वाचकच नाही. आम्ही विरोधी पक्ष येते म्हणून इथं सभागृहात सतत ते प्रश्न मांडणी केली. गेल्या सभेमध्ये सांगितलं की पहिले ताबडतोब भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून. लोकांचे जीव चालले हो. याला कोण जबाबदार आहे? प्रशासन आणि सत्ताधारी. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या यांच्यावर लक्षच नाही, यांची वचक राहिला नाही काही. मागं आंबड चौकवली एक लहान चिमुकलीचे लचके तोडले, त्यानंतर हा प्रश्न गंभीर झाला होता. महानगरपालिकेने 25 लाख रुपयाचं टेंडर दिलं, 1700 कुत्र्याचं निर्बीजीकरण झालंय. हे टेंडर पूर्ण फोल ठरलेच दिसते 1 वर्षानंतर. हे फक्त कागदोपत्री आहे. कोणती एजन्सी काम करताना दिसते आपल्याला? शहरामध्ये बघा ना तुम्ही, किती कुत्रे झालेले, किती भटक्या कुत्र्यांचं कुठं निर्बंधीकरण चालू आहे. फक्त 10 कुत्रे उचलायचे आणि लोकांना दाखवायचे प्रशासनाला. काही त्याच्यात काही तथ्य राहिलेलं नाही, फक्त बिलं उचलायचे आणि काम करायचे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कधी सुटेल मग? मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तेव्हा सुटेल. आता प्रशासनाला आम्ही कडक इशारा देतो शिवसेनेच्या वतीने. कधी त्यांनी पावले नाही उचलले तर आम्ही इथं कुत्रे आणून इथं आंदोलन करू, कुत्रे सोडू या दालनात महाराष्ट्र. जालना शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. बांधकाम, विद्युत आणि भंडार विभागातील कामांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत बांधकाम, विद्युत आणि भांडार विभागातील कामांना मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्षांनी दिली आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर देखील बैठकीत चर्चा झाली असून जालना शहरात 5 एकर जागा घेऊन जनावरांसाठी कोंडवाडा आणि भटक्या कुत्र्यांसाठी सेंटर उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवणार असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.